संगमनेर तालुक्यातल्या गुंजाळवाडी येथील 18 पगड समाजातील महिला आपल्या विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसल्या आहेत। गुंजाळवाडी येथे राहणाऱ्या या नागरिकांना घरकुल मंजूर करावी, पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था करावी या मागणीसाठी या महिलांनी आपल्या मुलाबाळांसह हे आंदोलन सुरू केले। उन्हाळ्यात पिण्यासाठी पाणी नाही तर सध्या असलेल्या कूपनलिकेतून पिवळ्या रंगाचं दूषित पाणी येत असल्याची तक्रार या महिलांनी केली आहे। घरकुल मंजूर पाहिजे, प्यायला आम्हाला पाणी नाही, पाणी बिलकुल पाणी नाही आमच्या लोकांना, आणि आम्हाला गरीब लोकांना घरकुल मंजूर पाहिजे। बोर घेतले, बोरला पाणी पिवळं लागलंय, पाणी पिऊशी वाटलं नाही, टँकर पाणी कारखान्याहून येत नाही, हे पाणी पुरवठा होत नाही, पाणी पुरलं जात नाही एवढ्या झोपडपट्टीला, आणि घरकुलच मंजूर करा। आता याच्या पुढे मागणी आमची याची आहे, लवकर लवकर दक्षता घ्या आमची तुम्ही गोरगरिबांची। जोपर्यंत पिण्यासाठी पाणी मिळत नाही आणि राहण्यासाठी घरकुल मिळत नाही तोपर्यंत आपलं उपोषण मागे न घेण्याचा इशारा या आंदोलनकर्त्या महिलांनी दिला। सी मूव्हीज एंड न्यूजसाठी प्रतिनिधी बाबासाहेब कडू, संगमनेर।